नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अल्पवयीन तरुणाकडे सापडला गावठी कट्टा, गावठी कट्ट्याचा मालक दुसराच। लातूर शहरामध्ये घडली घटना। लातूर शहरातील ट्यूशन एरियातील खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणाकडे गावठी कट्टा सापडल्याची घटना घडली आहे। गावठी कट्ट्याचा मालक दुसराच असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। याविषयी मिळालेली माहिती अशी की अल्पवयीन तरुणाकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी लातूर येथील ट्यूशन एरियातील खाजगी वसतिगृहात राहून एक अल्पवयीन तरुण काम करीत होता। त्याच्याकडे गणेश शेंडगे वय वर्ष 30 राहणार LIC कॉलनी लातूर याने एक गावठी कट्टा पिस्तूल ठेवण्यासाठी दिले होते। ही खबर मिळताच सीतारामनगर येथील खाजगी वसतिगृहात जाऊन पोलिसांनी अल्पवयीन तरुणाची चौकशी केली। त्यावेळी त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला। अधिक चौकशी केली असता सदर कट्टा हा गणेश शेंडगे यांनी ठेवण्यास दिला होता असे त्या अल्पवयीन तरुणाने पोलिसाला सांगितले आहे। पोलिसांनी तात्काळ गणेश शेंडगे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर्ड नंबर 464/24 कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल केला। पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे। आरोपी गणेश शेंडगे यालाही अटक केली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करत आहेत। परंतु लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे अनेक घटना समोर येत आहेत। खून, मारामाऱ्या, गावठी कट्टे, गांजा अशा अवैध धंद्यांना पोलिसांना आळा घालणे एक आव्हान ठरल्याची चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे।